प्रत्येक सणाला हरभरा डाळीची पुरणपोळी करावा असं काय नाही. हरभरा डाळीच्या पुरणाचं दिंड पण का नाही पुरणपोळी लागते का नाही असंच चवीला लागते. म्हणून आज गोडसर पुरणाचं दिंड आणि त्याच्याबरोबर खायला झणझणीत का नाही कट्ट्याची आमटी करणार. दिंड कराय हरभऱ्याची डाळ आता आपण शिजत घालू. हरभऱ्याची डाळ शिजायला आदान ठेवायचं. हे पाणी कडक गरम होत नाही तोपर्यंत हरभऱ्याची डाळ ह्यात घालायची. पाणी कडक झालंय आता ह्यात डाळ शिजत टाकायची. मी डाळ धुवून अगोदर घेतल्या, आता ह्यात टाकायची. डाळ शिजत टाकली की थोडी हळद टाकायची ह्याच्यात. डाळ लवकर शिजायला थोडंसं तेल घालायचं. तेलला हळद टाकली की डाळ लवकर शिजते. आता झाकून ठेवू. डाळ शिजत टाकली की सारखं उघडायचं नाही, नाहीतर काय होतं ह्याच्या वाफा जात्यात आणि डाळ का नाही डाळल्यावानी होत्या. म्हणून का नाही शिजेपर्यंत जरा आपल्याला अंदाज येतो याच की कधी डाळ शिजणार आहे, त्यावेळेलाच उघडायचं. हे बघा डाळ शिजायला लागली. अजून एक 10 मिनिटं डाळ शिजायला लागते. डाळ शिजायला लागल्या तोपर्यंत पटकन कणिक मळून घ्यायची, म्हणजे कणिक चांगली भिजते. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. थोडीशी कणकेला कलर याला हळद घालायची, नाही घातला तरी पण चालते. 1 चमचाभर तेल घालायचं. थोडं थोडं पाणी घेऊन कणिक मळायची. अशी कणिक व्यवस्थित मळायची आणि तेल लावून ठेवायची झाकून. 1-5 मिनिटं ठेवायची म्हणजे कणिक चांगली भिजते. हे बघा ही डाळ कशी शिजली. मऊसूत अशी डाळ शिजवून घ्यायची. आता ह्याची येळवणी काढून घेऊया. डाळीत पाणी जरा राहते की आपल्या येळवणी काढल्यावर ही मोदक पात्रात चाळण अशी ठेवायची आणि त्याच्यावर ही सगळी डाळ ओतायची, म्हणजे पाक पाणी निघतं, म्हणजे पुरणात जास्त पाणी होत नाही. थोडी ह्यातली डाळ काढून ठेवायची. गूळ घालायची अगोदर, म्हणजे आमटीत वाटून घातली की आमटी दरदरीत मिळून येते. ज्या भांड्यात आपण डाळ शिजवल्या नाही त्या भांड्यातच आता पुरण शिजवून घ्यायचं गूळ घालून. 2 वाट्या मी हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि आता 1.5 वाटी गूळ घेतला आहे. लई जास्त गूळ झाला तर अशी चिपचिप होतं या, आणि कमी पडला तर सपक होतं या, म्हणून ह्याला बरोबर जरा घाला. गूळ खिसणीवर किंवा विळीवर असं खिसून घेतला तर चालतं, किंवा असं फोडून घेतला तर पण ह्याच्यात चांगला शिजतं या गूळ डाळीत. पुरण चांगलं घट येईपर्यंत गद शिजवून घ्यायचं. ह्याच्यात पाणी ठेवायचं नाही. गूळ टाकला की गुळाचं पाणी होतं ते पूर्ण आटवून द्यायचं. पुरण सारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली चिकटत नाही. नाहीतर काय होतंय असं जळलं का ना खाली लागलं की मग ती कानापल्यावानी वास येतो, चांगलं कडबू लागत नाही. आता हे गुळाचं पाणी झालंय बघा आणि हे पूर्ण आटवून द्यायचं. पुरण चांगलं शिजलंय, आता उतरून ठेवायचं. असं घट होईपर्यंत शिजवायचं. आता थोडं थोडं पुरण घेऊन ह्याच्या पाट्यावर वाटून घ्यायचं. आपण पुरणपोळीला पुरण वाटते का नाही तसं एकदम मऊ वाटायचं नाही. दिंडला का नाही थोडंसं घबरं असलं म्हणजे का नाही दिंड खायला चांगलं लागते. हे बघा मी पण असं थोडंसं घबरं वाटलंय, एकदम मऊसूत वाटलं नाही. असं एका डाळीचं 4 डाळी अशा असल्या तरी पण चालतंय. पुरण आपलं वाटून आता तयार झालंय. तर पुरण वाटल्यानंतर सुंठ पावडर आणि जायफळ पावडर थोडी ह्याच्यात टाकायची, म्हणजे त्याची चव जशीच्या तशी राहते. शिजताना आपण टाकलं पुरण का नाही मग सगळा वास निघून जातोय. आणि असं झालं की मिक्स करायचं, म्हणजे जशीच तशी चव टिकून राहते. दिंड तयार करेपर्यंत पाणी गरम करायला ठेवलंय, दिंड उकडून घ्यायला. आणि आपण कणिक घेतोय का नाही त्याच्या परास कणके परत जरा जास्त पुरण घ्यायचं, म्हणजे दिंड चांगलं लागतात खायला. नाही काय होतं पुरण कमी आणि कणिक जास्त म्हटलं की ते नुसतं असं कणकेचं असं कणिक खाल्ल्यासारखी लागतं.
म्हणून जास्त पुरण घ्या. हे बघा, एवढे कणकेचा गोळा असला की एवढं पुरण घ्यायचं, जास्त जरा घ्यायचं. थोडं हाताला तेल लावायचं असं आणि गोळा करायचा. तुम्हाला दिंड जरा लहान पाहिजे असलं तर लहान करा, मोठं पाहिजे असलं तर मोठं. ह्याला कुठला पण आकार देऊ शकतात. पळपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तुम्ही पीठ लावून केला तरी पण चालतंय, नाही थोडंसं तेल लावलं की नाही म्हणजे चांगलं लागेल होतं. असं पातळ लाटायचं, जाड लाटायचं नाही. आपली चपाती असते त्यापरास थोडंसं पातळ लाटून घ्यायचं. हे बघा, हे असं एवढं पातळ लाटायचं, असं मध्ये ठेवायचं आणि थोडंसं असं दाबायचं. तुम्हाला गोल दिंड पाहिजे किंवा चौकोनी पाहिजे तर त्याला हे असा आकार द्यायचा पुरणाला. हो का, हे असं. आणि पहिला इकडची बाजू आहे का नाही, ही इकडं घ्यायची, ही बाजू इकडे ह्याच्यावर घ्यायची आणि मग हे ह्या साईडचं बरोबर मध्ये घ्यायचं आणि ह्या साईडचं पण असं मध्ये घ्यायचं. हे बघा, ही चौकोनी दिंड झाली. आता तुम्हाला चौकोनी नको असलं तर आपण दिपावळीत करंजा करतोय किंवा आधीमध्ये करंजा करतोयच की, तशी लातुंबी जराशी लांबडी लाटायची आणि त्याच्यात पुरण भरायचं आणि इकडची बाजू दुमडायची करंजेसारखी. ती पण करू शकता. तुम्हाला मोदक आपल्याला पाहिजे असलं तर मोदकाचा पण आकार देऊ शकता. असं आपल्याला पाहिजे तसं आपण, हे आपल्या हातात कला आहे, कसं वळवल तशी ती कणिक वळेल. प्रत्येक वेळेला आपल्याला पुरणपोळी खाऊन कंटाळ येतोय, मग असं जरा दिंड करायचं आणि कटाची आमटी करायची, जरा भात तळण तळायचं, वांग्याच्या नाहीतर बटाट्याची भाजी केली की झालं की. नाही भजी करायची, काहीतरी वेगवेगळं प्रत्येक सणाला करायचं. आणि त्यात श्रावण पण चालू आहे, देवीला पण नैवेद्य चालतोय. असं सगळं दिंड करून घ्यायचं. काय चौकोनी, काय असं करंजी आपण केल्या, लहान मोठे पाहिजे तसं याला आकार द्यायचा. मोदक पात्राच्या चाळणीत अशी केळीची पानं ठेवायची उकडून घ्यायला आणि ह्या केळीच्या पानाला थोडंसं तेल लावायचं म्हणजे खाली चिकटत नाही. आता ह्याच्यात दिंड दिंड ठेवताना एकमेकाला चिकटलं तर चालतंय, काय फुटत नाहीत, काय नाही. नंतर व्यवस्थित थंड झालं की निघतंय. त्याला उकडून घ्यायचं. आता 1-10 मिनटं लागतात उकडायला. आता याला झाकून ठेवायचं. दिंड उकडाय ठेवल्यात. दिंड उकडेपर्यंत कटाच्या आमटीचा मसाला वाटून घ्यायचा पाट्यावर. 1 लसणाचा गड्डा सोलून घेतलाय, थोडं वल्ल खोबरं घेतलंय, आल्याचा 1 तुकडा, जिरं आणि कोथिंबीर घेतल्या. आता ही सगळं पाट्यावर वाटून घ्यायचं. दिंड उकाडलेलं कसं आपण समजायचं, हाताला लागत नाही का नाही, हे बघा, हे मग समजायचं की हे चांगलं उकडलंय. आता उतरून आता हे दिंड बघा आतपर्यंत व्यवस्थित उकाडले ते, आहे का. त्याच्यावर आता गरम गरम आहे तोपर्यंतच तूप घ्यायचं आणि खायचं. कटाची आमटी करून घेऊया. त्यासाठी 1 पळी तेल ओतलंय, 1 चमचा जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा. हे आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 1 पळी टाकायचा. हे पाट्यावर वाटलेलं वाटण त्याला चांगलं असं हलवायचं. 1 चमचा हळद टाकायची. आता या मसाल्याला आमचं तेल कसं सुटलंय बघा, असा मसाला तेलात चांगला भाजून घ्यायचा. आता ही डाळीचं येळवणी काढलेलं आता ही ह्यात ओतायची. कटाची आमटी करताना घट्ट करायची नाही, असं झणझणीत आणि त्याला कट यायला पाहिजे, पातळ करायची. आपण आंबील करतोय असं घट केली का नाही, त्याला चव पण लागत नाही, त्याला कट पण येत नाही. म्हणून पातळच आमटी कटाची करायची. वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची.
त्याला उकळी आली की ही पण आमटी खायसाठी तयार होते. आता कसा कट आलाय बघा. असा कट आला की ह्याला झणझणीत कटाची आमटी म्हणायची. कटाशिवाय कटाची आमटी होतच नाही. अशी खळखळून उकळी येऊन द्यायची. आता हे बघा उकळी चांगल्या आल्या, आमटी तयार झाल्या. श्रावण महिन्यात कटाची आमटी ना असं दिंड करून खावा. ह्याला काही लय वेळ लागत नाही. पुरणपोळी आपण करतो का नाही, किचकट असते, त्याच्या परास ह्याला कमी वेळ लागतो.